आज बारामतीमध्ये शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर होते। मंचावर हाडामासाची मोठमोठी दिग्गज माणसं दिसत होती आणि रोबो सुद्धा होता। रोबो त्याला नेमून दिलेलं काम चोख पार पाडत होता, पण काही माणसं सुद्धा एकमेकांशी रोबोसारखंच वागताना पाहायला मिळाली। अंतर राखून बसलेली, भेटणं, बोलणं, बघणं टाळणारी ही मंडळी पाहून राजकारणामुळे माणसं परास रोबो बरे असं म्हणायची वेळ लवकर न येवो हीच प्रार्थना सर्वांनी केली असेल। नेमकं काय घडलं बारामतीत याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। आज बारामती कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होतं। बऱ्याच दिवसांनंतर तिथे शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार एका मंचावर शरीराने हजर होते। नाही म्हणजे खराखुरा रोबो सुद्धा मंचावर होता, पण सगळ्यांच्याच हालचालीत एक अस्वस्थता, कोरडेपणा, रोबोटिक हालचाली होत्या। अजितदादा जेवढा वेळ त्या रोबोकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होते, त्याच्या 1/100 वेळ सुद्धा त्यांनी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहिलं नसेल। एवढंच नव्हे तर शरद पवारांचा सत्कार सुरू असताना ना अजित पवार उभे राहिले ना माणिकराव कोकाटे। दोन्ही बाजूला रोबो आहेत की काय असा भास व्हावा असा हा प्रसंग होता। या कार्यक्रमात शरद पवारांनी राज्य सरकारचं कौतुक केलं। या सगळ्या कामाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मदत याची आवश्यकता आहे। केंद्राच्या संबंधित घटकांशी आम्ही लोकांनी सुसंवाद साधला आहे आणि मला आनंद आहे की राज्य सरकारच या ठिकाणी पूर्ण ताकदीनं या कामाला मदत करण्याच्यासाठी पुढे येते। शरद पवार आणि अजित पवारांच्या खुर्च्या दूर होत्या, पण सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा वहिनी मात्र आजूबाजूला दिसल्या। नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया। आज कुठलं इलेक्शन या वर्षी जवळ नाहीये, त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच म्हणून आपली रजा घेते। मी पण एकदम एवढ्या पॉवर पॅक्ड कार्यक्रमामध्ये मलाही वेगळं वाटतंय। सर्व पवार कुटुंब उपस्थित आहेत, अगदी सिनियर मोस्ट पासून ज्युनियर पर्यंत, आणि प्रत्येकाचं योगदान त्या काळातलं पाहायला मिळालं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केल्यावर अजित पवारांनी त्यांना लगेच थांबवलं आणि सकाळचा शपथविधी अशी दुरुस्ती केली। तेव्हा मंचावरच नव्हे तर सभागृहात देखील मानवी पैलूचं दर्शन झालं। काही क्षण हशा पिकला। दादांना माहिती मी उशिरा उठतो, त्यामुळे दादांनी मला रात्रीच सांगितलं उद्याचा दिवस तस्ती घ्यावी लागेल। मी म्हटलं दादा, जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठे उपस्थित असतो, नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा मीच पाठीमागे उभा होतो। लोक म्हणतात त्याप्रमाणे जे लोकांना आवडतं ते आम्हाला आवडतं। कार्यक्रमभर जो रोबोटिक व्यवहार मंचावर दिसला, तोच प्रकार सकाळच्या शिवार फेरीमध्ये देखील अनुभवायला मिळाला। तिथे शरद पवार नव्हते, पण तास दीड तास एकत्र असूनही अजित पवार आणि सुप्रियाताईंनी एकमेकांशी बोलणंच टाळलं। ना भेट, ना बोलणं, ना बघणं। दिवसाची सुरुवात अशी झाल्यावर पुढे काय होणार असं वाटत होतं, पण काका पुतण्यांनी दुपारचं जेवण मात्र एकत्र केलं। कृषी विकास प्रतिष्ठानवर राजेंद्र पवारांनी लंचचं आयोजन केलेलं। तिथे नेमकं काय झालं ते काही कळू शकलं नाही। सुप्रिया सुळेंनी मात्र तिथे जेवायला जाणंच टाळलं। तुम्हाला आमंत्रण होतं? हो, अर्थातच होतं। नाही गेले? नाही, मी इथे आले, मी वहिनींना सांगूनच आले, कारण का मला जेवायला, तुम्हाला माहितीये मला जेवायचा किती उत्साह असतो, आणि मला जायचंय सोलापूरला। त्याच्यामुळे मला शेतकऱ्यांचा एक विषय खूप दिवस पेंडिंग होता, तो पूर्ण करून मी सोलापूरला। राजेंद्र पवार यांनीच आमंत्रण दिलं होतं, तुम्ही नव्हता। मात्र अजितदादांनी शरद पवार साहेब त्या ठिकाणी एकत्र जेवलेत आणि त्यामुळे एक वेगळी चर्चा, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह दिसतोय, म्हणजे चर्चा सुरू झाल्यात। मला खरंच याच्यातलं काही माहिती नाही। आपण साधी माणसं आहोत, रोबो नाही, त्यामुळे भावभावना, रुसवे फुगवे हे असणारच।
त्यात राजकारण असेल, महत्वाकांक्षा असतील तर गुंतागुंत आणखी वाढते. त्याचीच एक झलक बारामतीच्या मंचावर दिसली. मिकी घई, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.